नमस्कार. खरं तर आजचा हा व्हिडिओ बनवतोय ना, या व्हिडिओमध्ये मी मुख्यतः 3 गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. एक म्हणजे काय, मागच्या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये बघाल ना, सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट डाऊट होता तो SEBC कॅटेगरी रिगार्डिंग. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी पहिली क्वेरी कव्हर केली आहे की SEBC कॅटेगरीसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत. जी डॉक्युमेंट्स त्यांच्याकडे आता रेडी आहेत ती आता इनव्हॅलिड राहिलेली आहेत. मग कोणती डॉक्युमेंट्स लागणार आहेत, त्याला कशी अप्लाय करायचं, रिझर्वेशन कुणाकुणाला मिळणार आहे, या रिगार्डिंग पहिली क्वेरी कव्हर करणार आहे. दुसरी क्वेरी असणार आपली जी कॅप रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस आहे, ती लवकरच स्टार्ट होऊ शकते. मग आता तुम्ही काय प्रिपेअर केलं पाहिजे त्या रिगार्डिंग डाऊट क्लिअर करणे. आणि तिसरी असणार आहे ती म्हणजे काय, तर तुमचे जे कॉलेज रिसर्च चालू आहे त्याबद्दल थोडं तुम्हाला गाईड करणार आहे. आय होप आजचा हा व्हिडिओ सगळ्या विद्यार्थ्यांना समजेल. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ एंडिंगपर्यंत नक्की बघा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. आता पहिला पॉईंट म्हणजे काय, जे SEBC कॅटेगरीमधून विद्यार्थी होते, म्हणजेच काय, ज्या विद्यार्थी ओपन कॅटेगरीमधून आहेत, जे मराठा कॅन्डिडेट्स विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी शासनाने काय केले तर काही महिन्यांपूर्वी 10% रिझर्वेशन, जे 10% रिझर्वेशन आहे ते स्टार्ट केले आहे. मग आता ज्यावेळी शासनाने ही जे रिझर्वेशन आहे ते अलॉट केल्यानंतर काय केलं, ते SEBC सर्टिफिकेट विथ नॉन क्रिमिनल, म्हणजे एकाच सर्टिफिकेटवरती कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल अशा फॉर्मॅटमध्ये एक सर्टिफिकेट यायचं, जे मोस्ट ऑफ दी विद्यार्थ्यांकडे आहे. आता सुद्धा जर बघितलं ना, जे सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे त्याच्यावरती दोन सर्टिफिकेट एकाच सर्टिफिकेटवरती आहेत, म्हणजे कास्ट सर्टिफिकेट आणि त्याच्यासोबत नॉन क्रिमिनल. मात्र 2-3 दिवसापूर्वी झालं असं की एक GR आला. त्या GR मध्ये सांगण्यात आलं की जे मराठा कॅन्डिडेट्स विद्यार्थी आहेत, जे SEBC मधून रिझर्वेशन घेऊ इच्छितात, त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला 3 डॉक्युमेंट्स आता लागणार आहेत, ते पण सेपरेट. म्हणजेच काय, पहिलं डॉक्युमेंट लागणार आहे ते तुमचं कास्ट सर्टिफिकेट, दुसरं लागणार आहे ते तुमचं नॉन क्रिमिनल आणि तिसरं लागणार आहे कास्ट व्हॅलिडिटी. इव्हन त्या कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिनलचे फॉर्मॅट पण आहेत, ते सुद्धा त्यांनी मेन्शन केले आहेत. मग आता SEBC कॅन्डिडेट जे आहेत, ज्यांना 10% रिझर्वेशन अप्लाय करायचं आहे, त्यांच्यासाठी काय सूचना असणार आहेत. एक म्हणजे काय, ज्यांनी आता अप्लाय केलेलं आहे SEBC कॅटेगरी विद्यार्थ्यांनी, की ज्यांनी SEBC कॅटेगरीचं सर्टिफिकेटसाठी अप्लाय केले, तिथं जे जवळच्या ई सेवा केंद्र किंवा सेतू केंद्र जिथून तुम्हाला डॉक्युमेंट्स मिळवून मिळतात, तिथून तुम्हाला पहिल्यांदा एन्क्वायरी करायचे. जे सर्टिफिकेट तुम्हाला मिळालेलं आहे ते सर्टिफिकेट जे आहे ते कोणतं मिळालं आहे, म्हणजेच जर ते सर्टिफिकेट पहिल्या फॉर्मॅटमध्ये असेल, म्हणजे सर्टिफिकेट विथ नॉन क्रिमिनल असेल, तर ते आता व्हॅलिड नाही आहे. त्यामुळे तुम्हाला 3ही सर्टिफिकेट्स आहेत ना, ती वेगवेगळी बनवून घ्यावी. या 3ही फॉर्मॅट्स जे असणार आहेत ना, मी काय करेल, तो आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावरती नक्की जॉईन व्हा. हे 3ही सर्टिफिकेटचे फॉर्मॅट वगैरे असेल किंवा त्या रिगार्डिंग जो GR वगैरे आहे तो सगळा मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सेंड करेल. मग आता SEBC कॅन्डिडेट्सनी काय करायचं आहे, एक म्हणजे काय, जवळच्या सेतू केंद्र किंवा ई सेवा केंद्रावरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. 3ही वेगवेगळे डॉक्युमेंट्स बनवून घ्यायचे आहेत. मग आता 2-3 दिवसांपूर्वी हा GR आलाय, अजून काही ठिकाणी ही डॉक्युमेंट्स जे आहेत ती इश्यू करणं स्टार्ट झालेलं नाही. ज्यावेळी मी तहसील कार्यालयामध्ये जवळच्या चौकशी केली त्यावेळी त्यांनी सांगितलं की या वर्षीपासून एकतर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी लागणार आहे, नॉन क्रिमिनल लागणार आहे आणि कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. जे सर्टिफिकेट आत्ता तुमच्याकडे काही विद्यार्थ्यांकडे जे सर्टिफिकेट आहे ज्याच्यावरती कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिनल एकाच सर्टिफिकेटवरती दिलं आहे, ते सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट तुमचं असणार आहे. व्हॅलिडिटीसाठी तुम्हाला स्वतंत्र अप्लाय करावे लागणार आणि नॉन क्रिमिनलसाठी सुद्धा स्वतंत्र अप्लाय करावं लागणार आहे. त्यामुळे आणि ही जी डॉक्युमेंट्स आहेत ती बाकी कॅटेगरीसारखी जास्त वेळ ती लागणार नाहीत, लवकरात लवकर देतील. आणि सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे की जवळच्या ई सेवा केंद्र किंवा जिथं तुमचे डॉक्युमेंट्स बनवून मिळतात तिथं लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा. त्यांना विचारा की SEBCच्या नवीन GR नुसार आम्हाला 3 वेगवेगळे ही डॉक्युमेंट्स हवेत, त्यामुळे त्यांना लवकरात लवकर अप्लाय करा. आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस स्टार्ट होणार आहे. जर ही डॉक्युमेंट्स वेळेत मिळाले नाही तर काळजी करू नका. जर तुमच्याकडे टोकन रिसिप्ट असेल तर त्याच्यावरती सध्या तुमचं व्हेरिफिकेशन कंप्लीट होतं. अजून आपल्याकडे भरपूर वेळ आहे, तोपर्यंत ही सर्टिफिकेट्स 3ही सर्टिफिकेट्स तुमच्याकडे रेडी असली पाहिजे. मी पुन्हा एकदा सांगतोय, SEBC कॅन्डिडेट जे आहेत त्या सगळ्यांनी कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिनल ही 3ही वेगवेगळे डॉक्युमेंट्स आता बनवून घ्यायचे आहेत. त्यामुळे लवकरात लवकर तुमच्या सेंटर्सकडे जिथून डॉक्युमेंट्स मिळतात तिथं लवकरात लवकर चौकशी करा. आणि ती डॉक्युमेंट्स काही ठिकाणी अजून इश्यू होणं स्टार्ट नाही झाले, परंतु 2 ते 4 दिवसात ती इश्यू होणं स्टार्ट होतील. हे होतं पहिली क्वेरी जे SEBC कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी. त्याच्यामध्येच आणखीन एक सांगायचं आहे की जे स्टेट EWS सर्टिफिकेट आहे ते महाराष्ट्र गव्हर्नमेंटने इश्यू करणं बंद केले. मग प्रॉब्लेम काय येतो, विद्यार्थी काय करतात, सेंट्रलचं सर्टिफिकेट जे आहे ते ॲक्सेप्ट करतायत. मग सेंट्रलचं सर्टिफिकेट महाराष्ट्रातल्या कॉलेजेस जे MHT CET थ्रू ॲडमिशन्स घेतात ते ॲक्सेप्ट करत नाहीत.
मग आता एकतर CET सेलनं याच्यावरती काहीच क्लॅरिफिकेशन दिलं नाही की यावर्षी ते EWSचं सर्टिफिकेट कुणाचं ॲक्सेप्ट करेल. कारण का ऑब्वियसली जे विद्यार्थी मराठा कॅन्डिडेट्स त्यांच्यासाठी तरी SEBC सर्टिफिकेट आता त्यांनी स्टार्ट केले, परंतु जे ओपन कॅन्डिडेट जे मराठा कॅन्डिडेट्समधून बिलॉंग करत नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी EWS सर्टिफिकेट लागत होतं, ते आता सेंट्रलचं सर्टिफिकेट त्यांच्याकडे आहे. मग EWS सर्टिफिकेट जे स्टेट गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट जे CET सेल मागतं त्याच्यावरती अजून त्यांच्याकडून काहीही नोटीस नाही. मात्र ज्यांनी EWS सर्टिफिकेट मिळालेलं आहे सेंट्रलचं ते तुमच्यासोबत रेडी ठेवा. आय होप CET सेलकडून या रिगार्डिंग काहीतरी अपडेट. आय होप तुम्हाला SEBC कॅन्डिडेट्स आणि जे EWS कॅन्डिडेट्स यांच्या 2 क्वेरीज ज्या होत्या त्या कव्हर झाल्या असेल. SEBC कॅन्डिडेट्सला पुन्हा एकदा सांगतोय, तिन्ही वेगवेगळे डॉक्युमेंट्स आता तुम्हाला बनवून घ्यावी लागणार आहेत. कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलियर जी वेगवेगळे सेपरेट डॉक्युमेंट्स आहेत, एकाच डॉक्युमेंटमध्ये नको आहेत. ठीक आहे. दुसरा डाऊट आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काय जो असणार आहे तो आहे तुमचं कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. ही प्रोसेस कधीही स्टार्ट होऊ शकते. मग आता तुम्ही काय करा, लवकरात लवकर तुमची जे डॉक्युमेंट्स आहेत ती तयार ठेवा. डॉक्युमेंट्स काही विद्यार्थ्यांना बघतोय OBC कॅन्डिडेट्स वगैरे असतात ज्यांना कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी किंवा नॉन क्रिमिलियर बनवायला अजून वेळ लागतो, 1 ते 1.5 महिन्यांचा वगैरे वेळ लागतो. घाबरून जाऊ नका. एखादं डॉक्युमेंट जर नसेल तरी जे डॉक्युमेंट्स नाही आहे त्याची टोकन रिसिप्ट जरी असेल ना तोपर्यंत तुमचं ॲडमिशन आता कन्फर्म होऊन जातं किंवा व्हेरिफिकेशन कंप्लीट होतं. मग CET सेल काय करतं, एक कट ऑफ डेट दिलेली असते, म्हणजे ज्यावेळी तुमचं कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन कन्फर्म करेपर्यंत त्या कॉलेजला जाण्याआधी तुमचं जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला मिळणं अपेक्षित असतं. त्यामुळे जर एखादं डॉक्युमेंट नसेल तर त्याची टोकन रिसिप्ट आहे त्याच्यावरती व्हेरिफिकेशन कंप्लीट होतं. मात्र ट्राय करा की लवकरात लवकर ते डॉक्युमेंट जे आहे ते तुमच्याकडे मिळेल. दुसरा एक डाऊट विद्यार्थ्यांचा येतो की डॉक्युमेंटच्या नेम्समध्ये वगैरे काही प्रॉब्लेम्स किंवा स्पेलिंग मिस्टेक होईल. काही काळजी करू नका. एक 100 रुपयाचं ॲफिडेविट स्टॅम्प मिळतो, 100 रुपयाचं एक शपथपत्र असतं, फक्त एक स्टॅम्प पेपर असतो ज्याच्यावरती त्यामध्ये एक मजकूर वगैरे लिहिलेला असतो. ते शपथपत्र फक्त बनवून घ्या जेणेकरून तुमचं स्पेलिंग मिस्टेक वगैरे काय असेल तर त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. काही विद्यार्थ्यांचा आधार अपडेटला प्रॉब्लेम येतो की आधार कार्ड वगैरे अपडेट नाही आहे, ते लवकरात लवकर करून घ्या. ॲडमिशन वेळी आधार कार्ड इतकं लागत नाही आहे, परंतु ते अपडेट असलेलं बरं. त्याच्यानंतर जे विद्यार्थी गॅप सर्टिफिकेट बनवून घेतात, ज्याने ड्रॉपर आहेत त्या विद्यार्थ्यांनी गॅप सर्टिफिकेट आहे ती त्यांच्यासोबत असणं गरजेचं आहे. कारण का ज्यावेळी तुम्ही ॲडमिशन कन्फर्म करायला जाल त्यावेळी ते गरजेचं असतं. आणि गॅप सर्टिफिकेट म्हणजे काही वेगळं काही नाही आहे, फक्त एक 100 रुपीज स्टॅम्प पेपर असतो ज्याच्यावरती लिहिलेलं असतं की या वेळी ड्रॉप घेतलेला आहे, इतकंच लिहिलेलं असतं. ठीक आहे. हे होतं डॉक्युमेंट्स रिगार्डिंग. त्यामुळे आता तुमची प्रोसेस काय असणार आहे तर तुमची डॉक्युमेंट्स जे आहेत ना ती व्यवस्थित रेडी ठेवा. दुसरं असणार आहे कॉलेजचा रिसर्च तुमचा चालू ठेवा. आता तिसरा पॉईंटवरती येतो. आता जो तुम्ही कॉलेज रिसर्च करताय, मोस्टली मी मागच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतोय की कॉलेज रिसर्च ज्यावेळी करताय त्यावेळी ती नीट आणि काळजीपूर्वक करा. आता तुम्हाला कॉलेज लिस्ट कशी बनवायची याबद्दल मी डिटेल व्हिडिओ ऑलरेडी बनवला आहे. कॉलेज लिस्ट बनवण्यासाठी एकतर काय तुमच्या पर्सेंटेजला मॅच होणारी कॉलेजेस कुठे आहेत, त्यांचा सिक्वेन्स कसा आहे आणि त्यांचे अरेंजमेंट, म्हणजेच काय कॉलेजेस फाइंड करणं, कॉलेजेसला व्यवस्थित अरेंज करणं आणि कॉलेज लिस्ट सतत अपडेट करत राहणं. म्हणजेच काय कुणावरही ब्लाइंडली विश्वास ठेवू नका की एखादी कॉलेज लिस्ट मला मिळाले मग तीच मी तशीच्या तशी टाकणार आहे. कधी कधी काय होतं की आपल्या कमी पर्सेंटाईलचं कॉलेज काहीतरी त्यामध्ये वरती आलेलं असतं किंवा एखादं होतं की जे कॉलेज आपल्याला नको आहे तेच वरती आलेलं असतं. मग अशा वेळी आपण कॉलेज पुन्हा तुम्ही रिव्ह्यू करा. एखाद्या वेळी वाटतं की मला या कॉलेजमध्ये जायचंच नाही, मग ती लिस्टमध्ये ठेवूच नका. एखाद्या वेळी जर ते कॉलेज अलॉट झालं तर उगाच तुमचा कॅपराऊंड वाया जायला नको. हे होतं कॉलेज रिसर्च रिगार्डिंग. दुसरं कॉलेज रिसर्च करताना सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय कॉलेजच्या वेबसाईटवरती असलेला अवेलेबल डेटा. कारण का तुम्ही होतं का तुम्ही डायरेक्टली गुगलवरच्या कोणत्याही रँडमली साईट्स चूज करता ज्याच्यातून कट ऑफ्स वगैरे पिकअप करता ज्याच्यावरती अपडेटेड डेटा नाही आहे. काही कॉलेजेसला लिटरली मी जे बघितलो की विद्यार्थी बोलतात की 100% प्लेसमेंट वगैरे काही साईट्सवरती आहेत. काहीतरी ते कॉलेज प्रिडिक्टर नावानं काही ॲप्स वगैरे चालू असतं त्यांचं प्रोमोशन वगैरे. मी कोणत्याही साईटचं प्रोमोशन करणार नाही किंवा नावही घेत नाही, परंतु लक्षात ठेवा ते जे मॉडेल्स असतात सिंपल ती मशीन लर्निंग मॉडेल्स बिल्ड केलेलं आहे ज्यांच्यामध्ये गेल्या वर्षी कट ऑफ टाकलेत आणि तुम्हाला सांगितलं जातं की ही कॉलेजेस तुम्हाला मिळू शकतात किंवा कॉलेज प्रिडिक्टर वगैरे रँक प्रिडिक्टर अशा गोष्टी असतात. मोस्टली लक्षात ठेवा जे गोष्टी असतात ना ज्यांच्यामध्ये तुम्हाला OTP वगैरे सेंड केला जातो किंवा डेटा वगैरे केला जातो तुमचे जे कॉन्टॅक्ट नंबर असाल. आता एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली असेल जशी ही ॲडमिशन प्रोसेस असते ना तुम्हाला कॉल्स येणं वगैरे भरपूर चालू झाले असेल की तुमचे जे कॉल्स वगैरे आहेत आमच्या इकडे ॲडमिशन घ्या, इथे इतक्या सीट्स आहेत, आमच्या इकडे 100% प्लेसमेंट आहेत. हे कॉल्स तुम्हाला आत्ताच यावेळी का स्टार्ट झालेत कारण का ज्यावेळी तुम्ही कोणत्याही साईटवरती तुमचे नंबर्स रजिस्टर करताना ते डेटा त्यांच्याकडे ऑलरेडी असतो आणि तो डेटा हे काय करतात जे एजंट्स असतात कॉलेज मार्फत त्यांच्याकडे हा डेटा विकायला जातो.
त्यामुळे तुम्हाला कॉल्स वगैरे असतील अशा माहिती वगैरे येतात. त्यामुळे सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे, कोणत्याही थर्ड पार्टीमार्फत ज्यावेळी तुम्ही तुमचे डिटेल्स शेअर करता सांभाळून डिटेल्स शेअर करा. कारण का तुमचा जो डेटा आहे, तुमचा मोबाईल नंबर असेल, तुमचा ईमेल आय डी असेल, या सगळ्या गोष्टींवरती सध्या बाजार चालू आहे. इतकंच. आय होप ही गोष्ट तुम्हाला समजली असेल. आणि एंडिंगला ज्या विद्यार्थ्यांना पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं आहे, आय होप आमची जी रजिस्ट्रेशन्स आहेत ना ती काही दिवस स्टार्ट आहेत. आपली कॅप प्रोसेस जोपर्यंत स्टार्ट होत नाही तोपर्यंत ज्यांना कुणाला एनरोल करायचं आहे नक्की एनरोल करा. एक म्हणजे तुम्हाला डाऊट सपोर्ट मिळतो, पर्सनल कॉलेजची लिस्ट मिळते, लाईव्ह सेशन्समध्ये फॉर्म वगैरे कसं भरायचं याबद्दल गाईड केलं जातं आणि स्पॉट ॲडमिशन्स जे असतात त्याबद्दल पण गाईड केलं जातं. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ समजला असेल. आणि SEBC रिगार्डिंग कोणतीही काही क्वेरी असेल तर प्लीज मला ती कमेंट सेक्शनमध्ये कळवा. जर काही कोणत्याही नवीन टॉपिकवरती जरी व्हिडिओ असेल ती देखील तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.